नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात अनुत्तरित ही कथा. क्षमा आणि नीलचे नुकतेच लग्न झाले होते. क्षमा ही गावी राहणारी मुलगी होती, तसेच नील हा नोकरीनिमित्त मुंबईमध्ये राहायचा. लग्न झाल्यानंतर एका आठवड्यातच नील सोबत क्षमा गावावरून शहरात राहण्यासाठी आली होती. त्या काळी मोबाईलची सुविधा नसल्याने टेलिफोन सुद्धा मोजक्याच लोकांकडे होते. त्यामुळे गरज पडेल तेव्हाच अगदी महत्वाचा काही संदेश असेल तर त्यासाठीच फोन केला जायचा. नीलचे आई वडील एका अपघातात त्याला सोडून गेले होते आणि तो त्याच्या मावशीकडे मुंबईच्या छोट्या चाळीमध्ये राहत होता. मावशीचे लग्न झाले होते, परंतु दीर्घ आजाराने मावशीच्या नवऱ्याचे निधन झाले होते. म्हणून लवकरच ती विधवा झाली होती. त्यानंतर तिने पुन्हा कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच तिला मूलबाळ सुद्धा नव्हते आणि त्यामुळे नीलचा सांभाळ तिनेच केला होता. क्षमा, या रविवारी आपण मुंबईत दर्शनला जाऊया. तुला सुद्धा तिथल्या गोष्टींची माहिती होईल. तू दिवसभर घरीच असतेस, त्यामुळे तुला सुद्धा थोडस बरे वाटेल. नीलला रविवारी सुट्टी होती म्हणून त्याने क्षमाकडे बघत सांगितले. त्यावर क्षमा काहीच बोलली नव्हती. छोटेसे घर असल्यामुळे मावशी समोरच होती आणि त्यामुळे ती सर्व बघत होती. क्षमा ही खूप कमी बोलणारी होती. ती 19 वर्षांची झाली आणि तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न लावलं. नील हा त्यांच्या नात्यातलाच होता, म्हणून त्याला मुंबईला नोकरी असल्यामुळे आपली मुलगी सुखात राहील हाच त्यांनी विचार करूनच तिचे लग्न नील सोबत लावले होते. 3 मुलींच्या पाठीवर मुलगा व्हावा अशी इच्छा असताना तिच्या आई वडिलांना क्षमा झाली होती आणि त्यामुळेच लवकरात लवकर प्रत्येक मुलीचे लग्न व्हावे असा तिच्या आई वडिलांचा मानस होता. त्यामुळेच त्यांनी क्षमाचे लग्न नात्यामध्येच लावलेले होते. कारण नीलबद्दल त्यांना पहिल्यापासूनच माहिती असल्यामुळे तो आपल्या मुलीला चांगला सांभाळेल हाच त्यांनी विचार केला होता. लग्न ठरल्यापासून क्षमा खूपच शांत झाली होती. सगळ्यांशी ती मोजकेच बोलायची. कदाचित तिचा स्वभाव शांत आहे असे समजून नीलने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तो नेहमी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, परंतु ती फार काही बोलत नव्हती. क्षमा, मी जवळच्या नातेवाईकांकडे जाऊन येते. तू माझ्यासोबत येतेस का? मावशीने एक आजारी नातेवाईक होते, त्यांना बघून यायचे होते म्हणून तिला विचारले. नको मावशी, तुम्ही जा, एवढेच उत्तर क्षमाने दिले. खरं तर मावशींना तिला आपल्यासोबत घेऊन जायचे होते. त्यामुळे नातेवाईक आणि तिला आजूबाजूचे रस्ते किंवा अजून लोकांशी ओळख होईल असे वाटत होते. परंतु नवीनच लग्न झाल्यामुळे थोडे दडपण आणि घाबरत असेल म्हणून ती येत नसेल असा विचार करून मावशीने सुद्धा तिला सोबत येण्यासाठी जबरदस्ती केली नव्हती. बरं, मग तू जेवून घे, माझी काही वाट बघू नकोस आणि आराम कर, असे म्हणून मावशीने तिच्या डोक्यावरून हात फिरवून त्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाल्या. त्या गेल्यानंतर क्षमाने घराचा दरवाजा बंद केला. नील सुद्धा सकाळीच आपल्या कामावर निघून गेला होता. त्याला डब्बा व नाश्ता क्षमा आणि मावशी या दोघींनी मिळून दिला होता. कारण क्षमाला इथले फारसे माहीत नव्हते आणि नवीनच लग्न झालंय तर हळूहळू सर्व तिला समजेल असा विचार त्यावेळी मावशीने केलेला होता. काय वहिनी, येताना तरी तुम्ही सुनेला घेऊन यायचे होते ना, म्हणजे आम्हाला सुद्धा नव्या नवरीला बघता आले असते. आम्हाला काही लग्नाला येता आले नाही. तिथल्या नातेवाईकांनी सुनेला का आणले नाही म्हणून मावशीला प्रश्न विचारला. ती जरा लाजरी आहे आणि तिच्यासाठी सगळं इथे नवीन आहे ना, त्यामुळेच ती स्वतःच नाही म्हणाली. पण पुढच्या वेळेस मी नक्कीच घेऊन येईल. आता मला निघायला हवे. ती एकटीच घरी आहे, मावशी म्हणाल्या. मावशीला वाटले की आपली सून आज घरी एकटीच आहे. त्यात ती जास्त कोणाशी बोलत नाही, त्यामुळे तिला एकटं सोडायला नको. म्हणून मोजकच बोलून मावशी तिथून निघाली. कारण नील सुद्धा घरी नव्हता आणि आपल्या भरोशावर तिच्या आई वडिलांनी इकडे शहरात तिला पाठवलेले आहे असा विचार करून मावशी सुद्धा तिथून लगेच निघाली. पुढच्या वेळी आपल्या सुनेला घेऊन येईल असे सुद्धा तिथल्या नातेवाईकांना त्यांनी सांगितले. क्षमा मात्र स्वयंपाकघरात गेली आणि तिथे असणाऱ्या रॉकेलवर तिची नजर गेली. मावशी गडबड करतच तिथून घरी जाण्यासाठी निघाली होती.
शमाने दरवाजा फक्त पुढे ढकलला होता. त्यामुळे मावशीला दरवाजा उघडता आला. घरामध्ये आल्यावर मावशीला शमा काही बाहेरच्या खोलीत दिसली नव्हती आणि आतमध्ये तर स्वयंपाकघर होते. तर तिथेच ती असेल म्हणून मावशी आवाज न देता स्वयंपाकघरामध्ये जाण्यासाठी निघाली. परंतु स्वयंपाकघर आणि खोलीच्या मध्ये दरवाजा असल्याने तो बंद असलेला बघून मावशीच्या कपाळावर आठ्या आल्या. तेवढ्यात तिला जळण्याचा वास यायला लागला म्हणून स्वयंपाकघर आणि खोलीच्या मध्ये छोटीशी खिडकी होती, तिथूनच तिने आतमध्ये क्षमा आहे का म्हणून बघितले. जसे समोरचे दृश्य बघितले तसे मावशीने जोरात ओरडायला सुरुवात केली. क्षमा, अगं पोरी दार उघड लवकर, असं म्हणून लगेच त्या स्वयंपाकघराच्या इथे जिथे दार होतं तिथे ठोठावून आणि उघडण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु ते आतूनच बंद होते. मावशी खूप घाबरलेल्या होत्या, कारण समोर क्षमा पेटलेली दिसत होती. जोरजोरात हलवून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता तो उघडत नाही असे समजून मावशी धावतच आजूबाजूच्या लोकांना ओरडून तिथे मदतीसाठी बोलवू लागले. लवकर दार उघडा, माझ्या सुनेला वाचवा, असे म्हणून ती घरामध्ये आलेल्या लोकांना सांगत होते. लोक जोर लावून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते, पण मजबूत दरवाजा असल्याने तो तोडायलाही उशीर लागला. आतमध्ये शमाचे शरीर पेटलेले होते आणि तिच्या कांठाळ्या बसणाऱ्या किंकाळ्या सुद्धा ऐकू येत होत्या. त्यातल्याच एका व्यक्तीने तेवढ्यात नीलच्या कामावर फोन करून त्याला तातडीने घरी यायला सांगितले. जेव्हा स्वयंपाकघराची दार तोडून आतमध्ये सगळ्यांनी प्रवेश केला तेव्हा घोंगडीने तिच्या शरीराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सगळ्यांना कळूनच चुकले होते की शमाचे पूर्ण शरीर जास्त भाजलेले होते आणि ती खाली कोसळली होती. तातडीने सगळ्यांनी नीलची येण्याची वाट न बघता तिला डॉक्टरांकडे नेले. हे सर्व काय चालू आहे याची कल्पनाच कोणाला नव्हती, कारण असे काही होईल हे कोणाला सुद्धा अपेक्षित नव्हते. नील घरी आल्यावर त्याला झालेला सगळा प्रकार समजला तसा ज्या हॉस्पिटलमध्ये शमाला घेऊन गेले होते तिथेच तो लगेच गेला. डॉक्टरांनी शमाकडे बघितले आणि लगेचच तिला मृत घोषित केले. हे सर्व मावशीने ऐकल्यावर तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला आणि तिथेच ती चक्कर येऊन पडली. नीलला सुद्धा काहीच समजत नव्हते की हे असे अचानक कसे झाले, आणि जसे डॉक्टरांनी त्याची बायको या जगात नाही असे सांगितले तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला सुरुवात झाली होती. नवीनच सुरू झालेला त्यांचा संसार आणि क्षमा मात्र अर्ध्यावरच त्याची साथ सोडून निघून गेली होती. तुम्ही परत एकदा नीट तपासा, डॉक्टर असे होऊ शकत नाही, तुम्ही काही पण करा पण तिला वाचवा. अहो, आमचे नुकतेच लग्न झालेले आहे. नीलला कोणतेच भान राहिले नव्हते आणि आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी डॉक्टरचे पाय सुद्धा धरले. हे बघा, आम्हाला माफ करा, पण खरंच जास्त भासल्यामुळे तुमच्या बायकोला इथे आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला सांभाळा, असे म्हणून डॉक्टरांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. चाळीतील जी लोक आलेली होती ते सगळे कुजबुज करत होते. त्यांना खूप वाईट वाटत होते, कारण ते सर्व खूप आधीपासूनच नील आणि मावशीला ओळखत होते. मावशी सुद्धा शमाशी नीटच वागत होत्या, त्यामुळे शमाने असे पाऊल का उचलले हे त्यांना समजतच नव्हते. हे सर्व टेलिफोनद्वारे शमाच्या घरी सांगण्यात आले आणि त्यामुळे गावावरून लगेचच तिची माहेरकडची माणसे मुंबईकडे येण्यासाठी निघाले. जसे त्यांना आपली मुलगी आता जिवंत नाही हे समजले तसे तिच्या आई वडिलांनी आक्रोश करत रडायला सुरुवात केली. आमच्या पोरीचे हे काय झाले, आता कसे होणार? मागच्याच आठवड्यामध्ये तर तिला आम्ही इकडं पाठवलं होतं आणि असं कसं झालं, असं म्हणून तिची आई आपल्या मुलीच्या मृत शरीरावर डोकं ठेवून मोठमोठ्याने रडत होती. लवकरच अंत्यविधी करावी लागणार होती, त्यामुळे इतर नातेवाईक ती तयारी करत होते. थांबा, शमाचे वडील नील आणि मावशीकडे बघून संतापाने ओरडले. तुम्ही दोघांनी माझ्या मुलीच्या अंत्यविधीमध्ये सामील व्हायचं नाही. शमाच्या वडिलांनी त्यांना थांबवले, परंतु लग्न ठरवताना मध्यस्थी केलेली होती त्या शमाच्या मामांनी चिडून त्यांना
आपल्या भाचीच्या मृतदेहापासून दूर केले. तुम्ही हे काय बोलताय? मावशीला मात्र काहीच समजत नव्हते की ते असे का वागत होते. म्हणून ती म्हणाली, काय करतोय म्हणजे? आमच्या मुलीचा जीव घेतला तरी सुद्धा तुमचे आता समाधान झालेले नाहीये का? शमाचे मामा द्वेषाने म्हणाले, अहो पण ती माझी बायको होती आणि तुम्ही असं कसं मला तिच्या अंत्यविधीमध्ये न येण्यासाठी सांगत आहात? नीलला मात्र अजूनही ते काय बोलतात ते समजत नव्हते. कारण तो त्या भानातच नव्हता. म्हणून म्हणाला, हे तुम्हाला आत्ता कळत आहे का? शमाचे दुसरे नातेवाईक नीलला उद्देशून म्हणाले. त्यांनी नीलला आणि मावशीला कोणत्याही अंत्यविधीमध्ये येण्यास मज्जाव केला होता आणि शमावरती अंत्यसंस्कार केले. थोड्याच वेळात पोलीस येऊन नील आणि मावशीला शमाच्या मृत्यूला जबाबदार म्हणून शमाच्या माहेरच्यांनी केलेल्या तक्रारीमुळे त्यांना अटक करण्यात आली होती. नील आणि मावशी ओरडून सांगत होते की त्यांनी असे काही केलेलेच नाही. परंतु पोलीस आणि शमाचे घरचे यांना मात्र हे सर्व खोटे वाटत होते. पोलिसांनी चौकशीसाठी ते जिथे राहत होते तिथल्या आजूबाजूच्या लोकांची विचारपूस करायला सुरुवात केली होती. नील आणि शमाचे नाते कसे होते, तुम्ही त्याबद्दल काही सांगू शकता का? पोलिसांनी एका शेजारच्या काकूंना विचारले. खरं तर दोघांना येऊन जास्त वेळ झालेला नव्हता, कारण त्यांचे नवीनच लग्न झालेले होते. परंतु नीलला आम्ही ओळखतो. खरे सांगायचे तर तो असा मुलगा नाहीये आणि तसेच तो नेहमी समजून घेत होता. शमा जास्त बोलायची नाही, त्यामुळे तिच्याबद्दल आम्हाला एवढे काही माहीत नाहीये, कारण ती घरातच असायची, त्यांनी सांगितले. मग मला सांगा, ज्यावेळेस मावशीने ओरडून तुम्हाला बोलावले होते तेव्हा तुम्हाला असे वाटले का की मावशीने शमाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला आहे? दुसरा प्रश्न त्यांनी त्या दिवशी प्रत्यक्षदर्शी असलेल्या शेजाऱ्यांना विचारला. नाही, कारण जेव्हा शमाच्या शरीराला आग लागली होती तेव्हा दरवाजाला आतून कडी लावलेली होती आणि त्याच्या आधीच मावशी या बाहेरच्या नातेवाईकांकडे गेलेल्या होत्या. त्यांनी मला तिच्याकडे लक्ष ठेवायला सुद्धा सांगितले होते. त्यामुळे त्या अशा काही करतील असं वाटत नाही. अगदी मुलीप्रमाणे त्या तिच्याशी वागत होत्या, कारण अधूनमधून मी त्यांच्या घरी जात होती, त्यामुळे मला माहित आहे, त्यांनी सांगितले. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का शमाने स्वतःहूनच पेटवून घेतलेले आहे? पोलिसांनी त्यांना पुन्हा प्रश्न विचारला. शमाबद्दल आम्हाला एवढे काही माहित नाही, पण मला वाटते नील आणि नीलची मावशी असे काही करेल असे मला वाटत नाही, कारण ते कधीच कोणामध्ये पडणारे लोक नाहीत. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी स्वतः माणसं गमावलेली आहेत, त्यामुळे ते प्रत्येकाशी आपुलकीनेच वागायचे. एकतर मला असे वाटते की चुकून शमाला आग लागली असू शकते किंवा काहीतरी कारण असू शकतं ज्यामुळे शमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल. कारण जेव्हा शमा इथे राहायला आली तेव्हापासून ते कालपर्यंत आम्ही कोणतेही भांडण त्या घरातून ऐकले नव्हते, त्यांच्या बाजूलाच राहणाऱ्या एका काकींनी सांगितले. ठीक आहे, असे म्हणून पोलीस तिथून निघून गेले. ही केस खूपच गुंतागुंतीची आहे, कारण नील आणि मावशीबद्दल सर्व चांगलेच म्हणत आहेत, परंतु यांच्यामध्ये कुठेही त्यांनी तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केले असे दिसत नाहीये, कारण कडी सुद्धा आतूनच लावलेली होती. मग ही आत्महत्या म्हणायची की चुकून घडलेला अपघात हे समजत नाहीये. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बोलत होते. मावशीची सुद्धा विचारपूस करण्यात आली आणि त्याच्यामध्ये तिने शमाला एकटीलाच का सोडले हाच विचार करून त्या खूप वेळ रडत होत्या. पोलिसांना कोणतेच पुरावे सापडले नव्हते, त्यामुळे त्यांना नील आणि मावशीला सोडून द्यावे लागले होते. मात्र शमाच्या घरच्यांना आपल्या मुलीचा बळी हा नील आणि मावशीनेच घेतलेला आहे असे वाटत होते, त्यामुळे त्यांनी नील आणि मावशीला कडक शिक्षा करावी अशीच ते मागणी करत होते. हे बघा, तुम्ही तुमच्या मुलीला गमावले आहे हे आम्ही समजू शकतो, परंतु आम्हाला कुठेच पुरावे मिळाले नाहीयेत की नील आणि मावशी यांनी तुमच्या मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटावे, कारण तुमच्या मुलीने स्वतःहूनच
आतमधून कडी लावलेली होती. कुठेही तिने वाचवा हा शब्द सुद्धा जळत असताना काढलेला नव्हता. त्यामुळे आम्हालाही आत्महत्याच वाटत आहे. तसेच तो अपघात सुद्धा असू शकतो. कारण दोन खोलीचेच घर होते आणि त्याच्यामध्ये जर चुकून रॉकेल तिच्यावर पडून जर जेवण बनवत असताना अचानक पेट घेतला असेल तर ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. कारण स्वयंपाकघर सुद्धा ते झोपण्यासाठीच वापरत होते हे आम्हाला चौकशी दरम्यान समजले होते. त्यामुळे जर त्या दोघांनी गुन्हा केलेलाच नाहीये तर त्यांना शिक्षा होऊ शकत नाही. मी तुमच्या भावना समजू शकतो, परंतु तुम्ही सुद्धा उगाच मनामध्ये काही ठेवू नका. तुमच्या मुलीने जर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो का केला हेही आम्हाला माहित नाही. कारण कुठेही आम्हाला चिठ्ठी किंवा असं काही सापडलेलंच नाहीये. आणि आम्ही आजूबाजूच्या लोकांकडून सुद्धा चौकशी केली तर त्याच्यामध्ये नील आणि मावशी हे निर्दोष आहेत हेच दिसून येत आहे. पोलीस शमाच्या नातेवाईकांना म्हणाले. क्षमा तर या जगातून निघून गेली होती, परंतु मागे खूप सारे प्रश्न ती सोडून गेली होती आणि तिच्या मृत्यूबाबत उभा राहिलेला प्रश्न हा अनुत्तरितच राहिला होता. जर सुनेचा मृत्यू झाला असेल तर त्याला प्रत्येक वेळी सासरचेच लोक जबाबदार असतात असे नाही. कारण नील आणि मावशीच्या बाबतीत अशी कोणतीच गोष्ट दिसून आली नव्हती. त्यामुळे उगाच क्षमाच्या माहेरच्यांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये असे सुद्धा पोलिसांनी शेवटी त्यांना खडसावून सांगितले होते. कारण नीलने स्वतःची बायको गमावलेली होती आणि तिने तसे का केले या प्रश्नाचे उत्तर कोणालाच माहीत नव्हते आणि ते अनुत्तरितच राहिले. समाप्त. लेखिका विद्या कुंभार. श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं? काय कारण असेल क्षमाच्या आत्महत्येचं? कमेंट करून अवश्य सांगा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हेही कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.